ते रेडी झाले सकाळी सकाळी वॉकिंगला जाण्यासाठी। आज उजेड बी चांगला आहे बराबर, इकडे साईडला बघू शकता। सकाळी सकाळी काही दिसत बी नाही समजा। एवढ्या सकाळी सकाळी आम्ही चौकात आलो। अरे कुठे निघाले अजून? तर हे मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आता आम्ही सकाळी सकाळी आलो समजा फिरायला। सकाळी सकाळी तर काही दिसत नाही झालं म्हणून थोडं लेट कॅमेरा चालू केला। आता थोडं फार दिसायला लागले, बघू शकता आसपास। काही जण समोर गेले आणि काही जण अजून बी माग वगैरे आहेत, येते ना हळूहळू। थंडी वाजत आहे आपल्या बाहेर एवढं घेऊन आता म्हणायचं वॉकिंग रनिंगला जायचं होतं पण सगळे चलत फिरायले। तर कसं हौले हौले से चलते हुए सब। तर रिटर्न टू होम जिल्हा परिषद। आज बी आम्ही रांगेत थांबत नसतो, स्वयंपाक बनवायचं काम आमचं। किती कांदे कापणार बाबा तू? तू कापणार ना? जेवणाचा ब्लॉक तयार केला। सकाळची एक्सरसाइज चालू झाली समजा इकडं। हा तर कुठं आलो तुम्ही? सकाळची एक्सरसाइज चालू झाली। आता आमचे कांदा वगैरे कापायला लागलेत। हा नक्कीच। तर इकडं आम्ही उपीटसाठी कढीपत्ता वगैरे न्यायला आलतो। गाववाले तसं समजा चांगले आहेत, काही लागलं वगैरे तर देतात बी। मग त्याला विचारून कढीपत्ता घेतलाय समजा। थोडं लवकर जाऊ, आता लेट होते। उपीट करायला आमचं जेवण करायचं आहे सर्व। तर आता पीठ मळणं चालू आहे सध्या, 2 झालेत। आपण बी चपात्या करू लवकरच। आता सकाळी सकाळी उपीट खायचं टाइम झालाय। आम्हीच बनवले उपीट समजा। चांगलं झाले कसं झाले माहित नाही, आता खाऊन बघू आपण आता उपीट कसं झाले। तर सगळ्याचा नाश्ता खाऊन झालाय समजा माझा। मी सध्या आता सगळ्यात पहिल्यांदा माझा झाला नाश्ता। फास्ट माणूस आपण नाश्ता करण्यामध्ये। तर सगळ्याच अजून चालू आहे, पण काल पोहे कमी पडले होते ना, आज उपीट जास्त झाले तेवढं काही म्हणजे ठीकठाक झालं तर उपीट। पण कालच्या पेक्षा काल पोहे होते ना, आज पोहे असते तर मग ते कॉम्पिटिशन लागला असतं, पण आज उपीट होतं। मला बी तेवढं काही उपीट आवडत नाही समजा, ठीकठाक झालं। आता ही बाकीचे जाते श्रमदान करायला, मग आमचा स्वयंपाक चालू होईल। चपात्या बिपात्या तसं तर पीठ म्हणून झाले आताच, काही जण राहिलेत। तर ही आमची गावकरी मित्रमंडळ आहे समजा, लहान लहान पोरं। मागच्या वर्षी बी आम्हाला भेटलेली होती, या वर्षी बी आहे। त्याला भेटून घ्या। काय करायचं रे? सबस्क्राईब करायचे आहे ना, जसं सबस्क्राईब केलं तसं तुम्ही सबस्क्राईब करून घ्या। अरे बाकीच्या टीम जात आहेत सध्या काम करण्यासाठी, श्रमदान करण्यासाठी। स्वयंपाक करायला आमचं काम सध्या हे चालू आहे, वाटाण्याची लाईट चालू आहे। जा जा आता ठेव ना, मी आता तो मूड भरून घ्यायला बसला। हिचं चेक करा माणसाकडे दिलं मग। दिस इज निखिल आणि वी आर बॅक विथ अनदर व्लॉग। हे इंग्लिश मारायची ना आपल्याला, इथं फक्त मदत करायला लावला। चपात्या करण्यात झाला तर कमीत कमी मदत करा। तसं टाक, कट नको करू। गोळे मळून देणं। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इथं सर्व प्रकारचे ऑर्डर घेतले जातील। ब्लॉक करा, मला ब्लॉक करा। ही आमची टीम आहे, मला ब्लॉक करा, सबस्क्राईब करा। आणि हे बघा पोरं काय करते ते शेंगदाणे खाते। मी दुसरी अशा तऱ्हेने बघा चपात्या कशा करतात हे बघा। याच्याकडे बघा, चपात्या चांगल्या होत्यात का नाही नक्की सांगा तुम्ही। आमची टीम आहे
सगळ्या प्रकारच्या ऑर्डर घेतल्या जातील, पूर्ण करून देण्यात येईल. व्यवहाराबद्दल संपर्क साधा नरके यांच्याशी. बघा पिठाचं बघा किती भारी मळलेलं आहे. हा पीठ मळण्याचं काम आहे स्नेहल ताईकडे. चांगले आणि शेंगदाण्याचं काम आहे आमचे कोण आहे, चेतन दादा. चेतन दादा शेलार. आपल्या ग्रुपचं चाललं इकडं जेवण बनवायचं. हे आपला कार्यकर्ता पीठ येतोय पिठा करून, यांचं लाटण्याचं काम चालू आहे. आणि ते दोघं चपात्या लाटी चपात्या भाजी द्या. हे पण काम जमलं पाहिजे, पोटा पाण्यासाठी करावं लागत आहे. जा द्या चपाती बघतो ही जळाली. तर खरंच राव चपाती करायला लय टाइम लागतोय. 2-2.5 चपात्या ते तयार करायच्या म्हणल्यास. त्याच्यामुळे आता आम्ही लय भाजल्या चपात्या, थोड्याफार लाटून बघितल्या. आज बी चालू आहेत संध्याकाळपासून हेच काम धंदे आहेत आम्हाला. बाकीचे गेले सर्व. आज चपात्या किती छानपणे बसल्या आहेत, किती छानपणे नाटक आहेत. चपात्या छानपणे चालू आहेत. हा तर आमची ऑडियन्स म्हणाले काहीतरी परततात आहेत चपात्या तव्यावरून. बघत आहात किती गोल चपात्या अशा झाल्या आहेत. तर आता स्वयंपाक करून झाला समजा, आणि फ्रेश होण्यासाठी दुपारचा स्वयंपाक झाल्याच्या नंतर इकडं फ्रेश होण्यासाठी आला. पण आता जेवण नंतर करायचंच आहे समजा, तर त्याच्यासाठी त्याच्यानंतर बी अजून स्वयंपाक होईनाच. चपात्या करायचं अवघडच आहे. सगळेजण तरी आले तर पण आता परेशान आले सगळेजण. कोणी कोणी घरी केलेल्या नसतात चपात्या, त्यांना इथे येऊन करायला लागेल. त्याच्यासाठीच मेन म्हणजे कॅम्प आहे. रात जेवायला आहे भाजी वगैरे, जेवाय बसलो आम्ही सर्वजण. तर आता जेवण झाले समजा दुपारची, आणि आता जायचं थोडं नदीला. जसं की पहिल्या दिवशी आल्यावर आम्ही गेलो, तर आता सगळे 5चे ग्रुप जायचे. तर सरने वगैरे बाहेर बोललेले, जाऊया आता. चला आपल्याला जायचे फिरायला आता. चला हा सर्व आपला ग्रुप. आता आपण 5चे ग्रुप नदीच्या तीरी एक मंदिर आहे देवीचं, त्याला भेट देण्यात जाणार आहोत. चला हे आमचा ग्रुप. सर थांबले तिथं. तर 2-2 करून सर्वजण निघालेले आहेत. सर्व लाईनी निघालेत. तर आता सरांनी दोघं करून खाली जायला सांगितलंय समजा. आणि नाही आम्हाला आहे ना खाली म्हणजे आता आम्हाला कुठेतरी चालवले, आम्हाला नाही माहिती कुठं चाललंय, पण कुठेतरी नेत्यात. बघू आता काय कुठे नेत्यात तुम्हाला दाखवतो. तसं मध्ये सगळी चालल्यात. आम्ही याच्या अगोदर नदी एकदा जाऊन आलेलो आहे, आम्हाला माहिती काय. हा पण तिथं असं वाटतंय. आता बघूया कुठं नेते. तर व्हिडिओ बघत राहा, लाईक करत राहा. तर सर स्कूटीवर पुढे जात आहेत. बाय बाय. सर पळाले बघा. आता होणार काय, ही नीट नाही चालणार, शिस्त बिघडणार. कुत्रेले खतरनाक आहे समजा, लांब लांबून चलायचं. तर इथं नदीच्या जवळ आला जसं की मला वाटलंच होतं. आता इथं फोटो काढणार आहे वाटतं. तर इथं फोटो काढण्यासाठी सगळे रांगण बसलेत. प्रतिनिधी, विद्यार्थी, सर्व शिक्षक, सर्व स्टुडंट आणि सर्व माझ्या विद्यार्थी मित्र हो, मी आज तुम्हाला आमच्या गावातील काही थोडक्यात माहिती सांगणार आहे. हा परिसर, हे गाव कसं होतं. हे गाव 1948 साली इथं महापूर आला आणि हे गाव वाहून गेलं. तर गाव वाहल्यानंतर एक मुलगा, एका मुलाचा पाळणा, इथं वडाचं झाड होतं. त्या वडाच्या झाडाला त्या मुलाचा पाळणा, आणि ते मुलगं वाचलं. तेव्हा तो पाळणा त्या वडाच्या झाडाला लटकला होता. तर ते मुलगं वाचलं. तिथून पुढं गाव इथून तिकडं राहायला गेलं, मारुती मंदिरात तिकडं. हे संपूर्ण गाव आहे संभाजी पवार आमचे चुलते त्यांचं हे गाव आहे. इथं धारचे पवार आहोत आम्ही. कुठले? धार. चालता का इथं मोदी दर्शन.
काय पडर तर महादेवाचं मंदिर आहे इथं. अरे फोकस आहे. असे एक एक करून दर्शन घेत आहे. लाईन लागली दर्शन करण्यासाठी. मंदिराला गर्दी करू नका रे, चला फिरायला जायचंय. तर सर इथं अशाच प्रकारे थांबले सांगून वगैरे. इकडे काही जण इकडे काही जण गेलेत. चप्पल काढायचं असते का? काही मदत ना असं आहे. खिचडी भात खिचडी भात खिचडी भात खिचडी भात खिचडी भात खिचडी भात. ए चला खिचडी भात खिचडी भात. बस 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 अरे बस खिचडी भात. तर भात संपलेला आहे. भात 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 आम्हाला जाऊ दे. हा इथं मदत काहीच नव्हतं तसं तर. फक्त आणि फक्त असंच खाली फिरत आहो आम्ही. फक्त मॅडम वर फोकस करायचं. इथं तर आहे महादेवाचं मंदिर आपल्याला माहित आहे. तर आता तिकून फोटो काढून झाले समजा. आता इकडं कटाडाला इकडे एकदा फोटो काढते सगळेजण. हा हे कोणता घाट? पैलवान घाट म्हणून पैलवान घाट. सगळेजण लाईक करून टाका जाऊ दे तर शिक. सर्वजण एक एक करून येते. तर तिकडे जाळ लावलेले लांब लांबवर. किती फोटो काढतो रे? किती फोटो काढतो? इथून काढायचा फ्रेंडनी आणि मी कशी मान फिरवणार बरं का. कशी 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 फोटो काढायची? व्हिडिओ काढायचा का? 1 2 थांबा चालू. असा कसा नजारा दिसतोय. हा इथून नजारा भारी दिसतोय कॅम्प ग्रुपचा. तर अशाच प्रकारे सगळेजण मागजण फोटो काढत आहेत. आम्ही इथून मागून वरून मस्तपैकी हे करत आहोत. काय बस 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 जास्त काय नाही होत रे. बस बस म्हणला पण मी बस करत नसतोय. तुम्ही आलं नव्हतं. तुम्हाला ह्याचं दुःख व्हायला पाहिजे आहे का नाही? हा इथं खाली आलेली मज्जा, फोटो न काढलेली मज्जा. तर आता सगळ्याचे फोटो तर काढणं चालूच आहेत. तसंच मग आम्ही इथं खाली बसलेलो आहोत. असं खाली बघू शकता लांब लांबवर. फोटोच काढायचे आहेत फोटोच. तर आता फोटो काढून बस झाली. आता लय झालं. आता आमचा स्वयंपाक करायचा राहिलाय. म्हणजे तर चपात्या आम्हाला आता लोकांना खाऊ घालायचं राहिले. म्हणजे आमच्या पोरायला. तर आमच्या पोरायला नाही म्हणजे इथल्या कॅम्प मधल्या स्टुडंट लोकांना. तर त्याच्यासाठी निघालो आम्ही. पुढे सरांना तसं बोलले. तो आमचा लीडर जो की पहिली बार आलेला आहे कॅम्पला. तर माझा प्रश्न होता की आदित्य कॅम्पला काय म्हणून आलाय? काय म्हणून आला आदित्य? पहिली गोष्ट 3rd इयर होतं. त्यात आमच्या वर्गात मुलं कमी. त्या सगळ्यांना 5-6 जणांना आम्ही म्हणजे धमकी दिली असं म्हणलं तरी चालेल. मॅडम कोण धमकी दिली, सांगून धमकी दिली. म्हणलं चला शेवटी कसं आहे एकदा आयुष्यात असला अनुभवलं पाहिजे. जर टिंगेल टावळ का करायला आलो असतो तुम्ही लीडर पण नसतो झालो. सगळं मनापासून केलं पण नसतं. मला एकदा करायचं होतं म्हणून मी करून पाहिजे. हा तर आदित्य मनापासून काम करतोय जसं की तुम्ही पाहतच आला असता. तर आता आम्ही स्वयंपाक वगैरे करायचंय. आदित्य त्याच्यात सगळ्यात आधी पण चाललं. हा तर ते आमचा पुढाकार आहे समजा. कुठं मांजर आणली हो. ब्लॅकबेरी बघिरा. इथं आला आम्ही आता वापस समजा. आणि लगेच मांजरला आणलं. हे आता खेळ खेळणार आहेत कसला रसिकीचा. काही लोगो आहे त्याच्यात तुम्ही पाहिलं असेल. दोरी वडावाडी खेळणार आहेत वाटतं आता. हे न खेळलेले असे वेगवेगळे खेळ आहेत. तुम्ही जेवढं लवकरात लवकर ते समजून घेणार तेवढं आपल्याला अधिक खेळ घेता येतील.
आता ह्या खेळात नाव आहे घायाळ सैनिक. तुम्ही कोण आहात? सोल्जर आहात, भारतीय सैन्य आहे. लक्षात. तर आता हा जो हे कोणचा श्यामराम गट खेळ पहिले आता मी इथं सध्या खेळ बघत आहोत, कसे होणार आहेत कसे नाही. आमची मंडळी प्रेक्षक म्हणून सगळ्यांनी लक्षात ठेवा, खेळाच्या सूचना नीट लक्षात घ्या. प्रत्येक सोल्जरने इकडे लक्षात दे, प्रत्येक सोल्जरने आपल्या बाजूच्या सोल्जरला न्यायचंय, दुसऱ्या कोणाला न्यायचं नाही. आणि प्रत्येकाने बॉर्डर क्रॉस करायची, मध्ये सोडायचं नाही. ज्याला नेतोय आपण त्याचा पाय खाली लागायला नको. त्याला पाठीवर न्या, कमरेवर न्या, कसंही न्या तुम्ही, त्याचा पाय खाली लागायला नको. बॉर्डरच्या तिकडे त्याला पोहोचवायचं, इकडे पण मग खेळ हा घायाळ सैनिक झालेला आहे आणि त्याला बाउंड्रीच्या बाहेर त्याचे प्राण वाचवण्यासाठी घेऊन जायचे आपल्याला. काउंटडाऊन स्टार्ट होतोय. 5 4 4 3 3 2 2 1 1. गो. अतिशय मनोरंजनात्मक खेळ, जबरदस्त. एक सैनिक पोहोचवलेला आहे, दुसरा सैनिक. अतिशय जोरदार पद्धतीने चाललेला आहे सगळा खेळ. दोन्हीही समान पद्धतीने चाललेला आहे. तिघांचे 3 सोल्जर. हे लास्ट 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 इकडचा ग्रुप पुढे आहे समजा. ओय 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 काय तांत्रिक सोल्जर 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 इकडचा ग्रुप पुढे आहे. सोल्जर सोल्जर चारही गटाचे 3 सोल्जर राहिलेले आहेत. सोल्जर हे ग्रुप जिंकलेला आहे. ही हारली टीम इकडची समजा आणि इकडची जिंकलेली आहे. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आमची मित्रमंडळ कॉमेंटेशन करायला होती. आम्ही जिंकलोय भाऊ, ही साईड चेंज झाली. मला बी आतापासून काही खेळ समजला नाही. आता इकडची साईड झाली, इकडची बी साईड झाली समजा. बघू आता काय होते पुढे. अच्छा ए जिवंत ठेवायचं, पाडायचं नाही त्याला. मोय मोय मग मोय मोय होईन पाडला की मोय मोय. गटाला जिंकण्याची ही शेवटची संधी आहे आणि रामाला दुहेरी विजय मिळवण्याची संधी आहे. अतिशय जोरात पाटील सरांचं 3 2 1 गो. अतिशय जोरदार रंगत आलेल्या आहे खेळामध्ये. दोन्ही गटाचे 2 सैनिक सीमापार. एकदम जोरदार. ओय लय फास्ट नेत आहेत. हा अतिशय चांगल्या पद्धतीने स्कोर केलेला आहे. राम श्याम राम राम राम. अरे रे 3 राहिलेले आहेत. व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि विष्णूची गाडी जिंकलेली आहे. जितली. ऍक्शन पाहिजे. एकाची जरी वेगळी ऍक्शन झाली तरी दुसऱ्या गटाला आता हे पोरीचा खेळ असणार चालू. पूर्ण ग्रुपची सेमी. आपल्याला या ठिकाणी 4 3 2 1. इलेक्ट करंट आहे. दोघांना एक गुण मिळालेला आहे. काउंटिंग करून ठेवा. एक गुण 1. अजून मला खेळच कळाला नाही काय. व्हेरी गुड. भिंत त्याला 1 गुण. भिंत आणि शिपाई काय. इक्वल गुण झालेला आहे. इकडचा ग्रुप जिंकला 9-4. गीता गटाचे एनएसएस करायचं. प्रज्वलच ना इकडं. विठ्ठल उज्ज्वल प्रज्वल. तुला काय आता तू कर काहीतरी इकडे करून देत होता. तर इथं खेळ बघायला मस्त मजा येत आहे. 2 3 बघा आता येतं. हो पनिशमेंट म्हणून 10 दिवस. 10 पनिशमेंट 2 3 4
5, 6, 7, 8, 9, 10. हो चांगली कामगिरी केली बोल ना. आता कोणाची दोस्ती दुश्मनी तुझी त्याला बोलावं नाही. एक बोलाव ना कोणतरी. शुभम शुभम 1-2 म्हणायचं खेळ जो चुकला. दोन्ही एकत्र झालं पाहिजे. तू का गेला परत ये पुढं चल. त्याला काय येतं तर लास्टचे दोघं राहिले त्या खेळ मधले. काउंटिंग 1 2 3 BA वर्सेस B.Com. फायनल राऊंड 2-0 तसं ऑलरेडी जिंकलेलं आहे साहिल, पण तरी एक फायनल स्टार्ट. सेल्फ कॉन्फिडन्स आहे. एखादा गीत प्रतिपा चंद्रलेख वर्धिष्णू शिववंदिता शहासिनो शिवशेषा मुद्रा भद्राय. जोरदार टाळ्या वाजवा साहिल निकालासाठी. साहिल या गेमचा विजेता आहे, पण आता बक्षीस कुठला इन्साफ आहे मला माहित नाही. जितणाऱ्याला मी डान्स करायला लावले आता हे. थँक्यू 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 फॉर सपोर्टिंग मी. एक तरी वाक्य बोलत जा. अब बांटते हैं ये दम भीगे मेरा जो खिड़कियों से झांकते हैं. तर हे असा खेळ खेळलेत की त्या बाल्टीमधून पाणी घेऊन जायचं आणि ते लास्टच्या टाइमला बॉटल भरायची मोठी मोठी ना वंजळ ना. पाणी 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 परंतु मुले देखील कमी पडलेला नाही. तर आता खेळ संपला. आता लई झाले खेळ वेळ. आता जेवून घेतो आम्ही. आता जेवण आता तुला आराम करणार आणि आपण फोन करू जेवणाला. जेवायची काही इच्छा नाही मिळाली जाऊन झोपणार. रघुनायका मागणेची आता बोला पुंडलिक वरदायितो श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. तर जेवण वगैरे जेवण झालं सर्व सर्वांचं आणि हिने आता प्रेझेंट घेतली सरांना. तर आता लई झोप येत आहे. तर हे आज व्लॉग इथं बसवतो. तुम्हाला व्लॉग आवडला हा तर कसं वाटलं ते सांगू शकता तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये. तर लाईक केलं नसेल लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया उद्याच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. उद्या आहे राम मंदिराचा काय रे पुन्हा उद्घाटन आहे राम मंदिराचं. तर हा तर उद्या विशेष वगैरे होणार आहे इथं. तर ते व्लॉग बघू शकता जाऊन.